आता 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यातल्या साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक. शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवरती अजित पवारांचं भाष्य. शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं. अजितदादांची स्पष्टोक्ती. शरद पवार आणि अजित पवार एकत्रच आहेत. संजय राऊतांचा दावा. आम्हाला आणि एसंशी गटाला कधी एकत्र बघितलं का? राऊतांचा सवाल. महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवल्याचा दावा. संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा. भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र. काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त. अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना 7 वर्षाची शिक्षा. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय. पूजा खेडकरने चौकशीत सहकार्य करावं, सुप्रीम कोर्टाचे आदेश. 2 मे रोजी क्राईम ब्रांचसमोर चौकशीला हजर राहण्याचे निर्देश. पूजाला अटकेपासून संरक्षण कायम. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर आज सुनावणी. वादानंतर डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब पहिल्यांदाच समोरासमोर येणार. औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज? द्वारका शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल. कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला, तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार. सोन्याच्या दराने ओलांडला 1 लाखाचा टप्पा. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,01,16 रुपयांवर. चांदी ही प्रति किलो आता 1 लाखांच्या उंबरठ्यावर. बीसीसीआयकडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर. रोहित कोहली, जडेजा, बुमराह A+ श्रेणीत कायम आणि श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक, तर रिषभ पंतचंही प्रमोशन. वानखेडेवरती रोहित आणि सूर्यकुमारची दादागिरी. आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयाची हॅट्रिक. चेन्नई सुपर किंग्सवरती 9 विकेट्सने मात. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. महत्त्वाची